क्लासमध्ये आपण एका युनिक टाईपच्या अल्गेज बद्दल डिस्कस केलं पाहिजे, ज्याला आपण कॉमनली रेड अल्गेज म्हणतो. रेड अल्गेज और इट इज टर्म्ड ॲज दी रोडोफायसी. बरोबर आहे. एक ग्रुप आहे अल्गे मधला रोडोफायसी. दिस रोडोफायसियन मेंबर्स आर रिच इन, कशाला रिच असतात रे? दे आर रिच इन रेड कलर्ड पिगमेंट दॅट इज द फ्युकोक्झॅन्थिन. फ्युकोक्झॅन्थिन होता का रे? फायकोबिलिन्स टाईपचे जे पिगमेंट्स आहेत, या फायकोबिलिन्स मध्ये फ्युकोक्झॅन्थिन नावाचा एक पिगमेंट आपण सांगितला, ज्या पिगमेंटमुळं या अल्गेजचा कलर आपल्याला रेड पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर रेड अल्गेजचं ऑकरन्स आपण सांगितलं किंवा हॅबिटॅट आपण सांगितला. दे आर ऑकर्ड इन दी ऑल टाइप ऑफ ॲक्वॅटिक हॅबिटॅट. बरोबर आहे. एंटायर ॲक्वॅटिक हॅबिटॅट्स मध्ये आपल्याला या अल्गेज पाहायला मिळतात. जसं फ्रेश वॉटर असेल, मराईन वॉटर असेल किंवा ब्रॅकिश वॉटर असेल, तिन्ही टाईपच्या वॉटरमध्ये या अल्गेज प्रेझेंट होत्या. त्याच्यानंतर एक पर्टिक्युलर सबस्टन्स आपण सांगितला, कमर्शियली इम्पॉर्टंट असणारा सबस्टन्स, ज्याला आपण आगार आगार म्हणतो, विच इज युज्ड ॲज दी सॉलिडिफाईंग एजंट. बरोबर आहे. सॉलिडिफाईंग एजंट in the nutrient medium which is used in the tissue culture laboratories. ज्या टिश्यू कल्चरच्या लॅबोरेटरीज आहेत, या टिश्यू कल्चर लॅबोरेटरी मध्ये कॉमनली या अल्गी पासून आयसोलेट केलेला जो प्रोडक्ट आहे, ज्याला आगार आगार म्हणतात, या आगार आगारचा यूज केला जाते. समजलंय? तर इथपर्यंत आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलेलं आहे. आज आपल्याला पुढच्या थोड्याशा हायर टाईपच्या प्लांट्स बद्दल, विच आर कन्सिडर्ड ॲज दी ॲडव्हान्स दॅन दी अल्गेज, अशा एका ग्रुप बद्दल आपल्याला आज डिस्कस करायचं आहे. प्लांट्स मधल्या डिव्हिजन बद्दल. किंगडम प्लॅन्टी मधला डिव्हिजन आहे सेकंड डिव्हिजन, दॅट इज द ब्रायोफायटा. ब्रायोफायटा. बरोबर आहे. डिव्हिजन सेकंड आहे किंगडम प्लॅन्टी मध्ये. तसं किंगडम प्लॅन्टी मध्ये जर आपण किंगडम प्लॅन्टीचं क्लासिफिकेशन पाहिलं, तर किंगडम प्लॅन्टी मध्ये आपल्याला टोटल 5 टाईपचे ग्रुप्स या किंगडम प्लॅन्टी मध्ये पाहायला मिळतात. किंगडम प्लॅन्टी इज डिवायडेड इनटू 5 डिव्हिजन. बरोबर आहे. 5 डिव्हिजन मध्ये आपण या किंगडम प्लॅन्टीला डिवाइड केलंय. पहिला डिव्हिजन आपण सांगतो अल्गी. बरोबर आहे. त्याच्यानंतर अल्गी नंतर नेक्स्ट डिव्हिजन आहे ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स. त्याच्यानंतर थर्ड टाईपचा डिव्हिजन आहे टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट्स. त्याच्यानंतर टेरिडोफाइट्स नंतर फोर्थ डिव्हिजन आपण किंगडम प्लॅन्टी मधला सांगतो जिम्नोस्पर्मी. जिम्नोस्पर्मी. आणि सर्वात शेवटचा, ज्याला आपण मोस्ट ॲडव्हान्स प्लांट कन्सिडर करतो, मोस्ट हायर डिव्हिजन किंगडम प्लॅन्टी मधला कन्सिडर करतो, दॅट इज दी अँजिओस्पर्मी. अँजिओस्पर्मी. तर असे 5 डिव्हिजन्स आहेत या किंगडम प्लॅन्टी मध्ये, जे 5 डिव्हिजन वेगवेगळ्या टाईपच्या प्लांट्सला इन्क्लूड करतात. बरोबर. दे इन्क्लूड अ डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट. डिफरंट टाईपचे प्लांट्स इन्क्लूड करणारे 5 डिफरंट डिव्हिजन्स आपल्याला कॉमनली या किंगडम प्लॅन्टी मध्ये पाहायला मिळतात. आता पहा, किंगडम प्लॅन्टी मध्ये आपण इव्होल्युशनरी पॉइंट ऑफ व्ह्यू जर पाहिलं, त्यांचं इव्होल्युशन जर आपण कन्सिडर करत असतो, तर इव्होल्युशनच्या बाबतीत एक इम्पॉर्टंट टर्म आपल्याला या 5 डिव्हिजन्सच्या बाबतीत लक्षात ठेवायची बा, दॅट इज ऑल दीज 5 डिव्हिजन्स, ऑल द 5 डिव्हिजन्स or entire divisions in the kingdom plantae are arranged in their evolutionary relationship, arranged according to the evolutionary relationship. evolutionary point of view जर आपण पाहिलं, तर यांच्यामध्ये प्रिमेटिव्ह टाईपच्या ऑर्गॅनिझम पासून ते ऍडव्हान्स टाईपच्या ऑर्गॅनिझम पर्यंत आपण त्यांना काय केलेलं आहे, अरेंज केलेलं आहे. जसं या 5 डिव्हिजन मध्ये मोस्ट प्रिमेटिव्ह टाईपचा ऑर्गॅनिझम आहेत, ज्या ऑर्गॅनिझम्सला आपण किंगडम प्लॅन्टी मधल्या अल्गी या ग्रुप मध्ये इन्क्लूड करतो, आणि सर्वात ऍडव्हान्स टाईपचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, बरोबर आहे, प्रिमेटिव्ह टाईप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि या प्रिमेटिव्ह टाईपच्या ऑर्गॅनिझम पासूनच पुढे आपण काय तयार केले, ऍडव्हान्स टाईपचे ऑर्गॅनिझम्स तयार केलेले आहेत. म्हणजे यांच्यामध्ये काय होत गेले, कंटिन्युअसली इव्होल्युशन होत गेलं. बरोबर आहे. इव्होल्युशन म्हणजे आपण सिंपली त्याला कन्सिडर करतो
मॉडिफिकेशन होत गेलेले आहेत, मॉडिफिकेशन इन देअर नॉर्मल स्ट्रक्चर और चेंज इन द नॉर्मल स्ट्रक्चर. आणि हा नॉर्मल स्ट्रक्चर मधला चेंज आहे किंवा मॉडिफिकेशन आहे, या मॉडिफिकेशन मध्ये मॉडिफिकेशन मुळे आणि चेंज मुळे कम्प्लिटली नवीन नवीन टाइपचे ग्रुप्स या किंगडम प्लॅन्टी मध्ये काय होत गेले, इव्हॉल्व होत गेले. तसं पहा, किंगडम प्लॅन्टी मधले सर्वात प्रिमेटिव्ह ऑर्गॅनिझम जर आपल्याला कन्सिडर करायचे असतात, सर्वात सिंपल टाइपचे ऑर्गॅनिझम जर आपल्याला कन्सिडर करायचे असतात, तर मोस्ट प्रिमेटिव्ह किंवा मोस्ट सिंपल टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत जे ऑर्गॅनिझम इन्क्लूड केलेले आहेत डिव्हिजन अल्गी मध्ये. आणि सर्वात ऍडव्हान्स टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्या ऑर्गॅनिझमला आपण इन्क्लूड करतो अँजिओस्पर्म मध्ये. तर अँजिओस्पर्म बियर्स अ हायली ऍडव्हान्स टाइप ऑफ ऑर्गॅनिझम, while the algae bear or algae consist of the most primitive types of organism. Primitive आणि advanced. Primitive according to their structure, बरोबर आहे. when we consider the structures of this kingdom plantis member, या kingdom plantis मधल्या मेंबरचं जर आपण स्ट्रक्चर कन्सिडर केलं तर स्ट्रक्चरली सर्वात सिंपल आहेत algae आणि सर्वात कॉम्प्लेक्स आहेत अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म ज्यांना आपण फ्लावर प्रोड्युसिंग प्लांट्स कन्सिडर करतो, ज्यांच्यामध्ये सीड्स बेसिकली इन्क्लोज केलेले असतात इनटू अ ओव्हरी और इनटू अ फ्रूट. बरोबर आहे. द प्लांट विच कन्सिस्ट ऑफ अ फ्रूट and the seeds which are enclosed inside the ovaries are considered as angiosperm. तसं फ्लावर प्रोड्युसिंग दोन ग्रुप आहेत, बरोबर आहे. फ्लावरचं प्रोडक्शन करणारे दोन ग्रुप आपल्याला या किंगडम प्लॅन्टी मध्ये पाहायला मिळतात. एक आहेत जिम्नोस्पर्म आणि पुढचे आहेत अँजिओस्पर्म. दोन्ही मध्ये फ्लावरचं प्रोडक्शन आहे, पण त्यांच्यामध्ये फ्लावरचं प्रोडक्शन नंतर फ्लावर पासून पुढचा जो पार्ट आपण तयार करतो, सीड्स आणि फ्रुट्स आपण जे तयार करतो, या सीड मध्ये फ्रूट मध्ये दोन्ही प्लांट मध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळते. तर इव्होल्युशनरी पॉइंट ऑफ व्ह्यू किंवा त्यांच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर जर आपण पाहिलं तर these bryophytes are considered as a advanced type of organism than the algae. algae पेक्षा थोडेसे advanced टाइपचे ऑर्गॅनिझम्स आहेत. they are considered as the advanced than the algae. algae आहेत, algae नंतर आपण ब्रायोफाइटला प्लेस करतो. म्हणजे ब्रायोफाइट्स हे ऍडव्हान्स आहेत कशापेक्षा, अल्गीज मध्ये. स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स अल्गी पेक्षा ब्रायोफाइट्स मध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात. तसं आपण हा ब्रायोफाइटा जर वर्ड पाहिला, सिम्पली आपण वर्डचा मिनिंग जर पाहिला तर ह्या ब्रायोफाइटा वर्ड मध्ये बेसिकली दोन लॅटिन वर्ड्स आहेत, ज्या दोन लॅटिन वर्डचा आपण कॉम्बिनेशन करून हा ब्रायोफाइटा नावाचा वर्ड तयार केलेला आहे. काय केलेलं आहे बा, ह्या ब्रायोफाइटामध्ये बेसिकली आपण जर पाहिलं तर दोन वर्ड्स आहेत. पहिला वर्ड आहे ब्रायॉन, ब्रायॉन, आणि सेकंड वर्ड आहे फायटा, ब्रायॉन अँड फायटा. By the association of bryon and phyta, we will form a word bryophyta. Bryon which means a mosses. ब्रायन म्हणजे काय रे, त्याला आपण कॉमनली मॉसेस कन्सिडर करतो. अँड फायटा म्हणजे काय, प्लांट्स आहेत. तर मॉसेस लाईक प्लांट्स आहेत. मॉसेस म्हणजे कॉमनली आपण, तुम्ही कसा कधी आपला जो झाडू असते पाला, बरोबर आहे, फरशी वगैरे झाडाला, गावाकडचा झाडू नाही आला, फडा नाही, बरोबर. फडा म्हणलं की आपल्याला ब्रश सारखा स्ट्रक्चर दिसते त्याचं, तर तो फडा नाही, झाडू कन्सिडर करा. झाडू, झाडू माहिती आहे सगळ्यांना, तर झाडूचं जसं स्ट्रक्चर असते, बरोबर आहे, त्या टाईपचं स्ट्रक्चर आपल्याला या ब्रायोफाइट्स मध्ये कॉमनली पाहायला मिळतं. तर मॉसेस लाईक प्लांट्स आहेत, मॉसेस लाईक प्लांट्स. या मॉसेस लाईक प्लांट्सला आपल्याला कॉमनली काय कन्सिडर करायचंय, ब्रायोफाइट्स कन्सिडर करायचंय. आता हे ब्रायोफाइट्स आपण सांगायलो, बेसिकली ब्रायोफाइटा वर्डचा मिनिंग आपण सांगितलं की दोन वर्ड पासून आपण हा वर्ड तयार केलेला आहे. तसे या ब्रायोफाइटला एक खूप इम्पॉर्टंट टर्म्स ब्रायोफाइटच्या बाबतीत खूप यूज केले जाते पहा. दीज ब्रायोफाइट्स और दीज प्लांट्स आर कन्सिडर्ड ॲज अ amphibious plants. They are considered as the amphibious plants or amphibian plant. Amphibians आहेत, बरोबर आहे, amphibian of the plant kingdom. Bryophytes are considered as amphibians of plant kingdom. पण कशामुळे यांना amphibian कन्सिडर करतात, why they are considered as a amphibian. amphibian म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला उभयचर म्हणतो, बरोबर आहे. जसं फ्रॉगच्या बाबतीत तुम्ही कधी ऐकला असाल, फ्रॉग सगळ्यांना माहिती आहे बेंडकुळी उड्या मारीत चालणारा ऑर्गॅनिझम, बरोबर आहे, खुश असते नेहमी, त्याच्यामुळे उड्या मारीत चालते.
तसं आपण एक उचलल्यानंतर मस्त न न न न करत उड्या मारीत आपण पळत असतो. तसं ॲनिमलच्या बाबतीत ॲम्फिबियन्स मध्ये कॉमनली तुम्हाला बेंडकाबद्दल किंवा फ्रॉग सगळ्यांना माहित आहे. तसं किंगडम प्लॅन्टी मधल्या या ब्रायोफाइटला आपण ॲम्फिबियन्स कन्सिडर करतो. दे आर कन्सिडर्ड ॲज द ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. Amphibians are those organisms which can complete their life cycle in the both type of habitat. दोन पर्टिक्युलर टाइपच्या हॅबिटॅट मध्ये लाईफ सायकल कंप्लीट करणाऱ्या ऑर्गॅनिझम्सला आपण ॲम्फिबियन ऑर्गॅनिझम कन्सिडर करतो. तसं मॉसेसच्या बाबतीत ही कंडिशन एक्झॅक्टली आपल्याला अप्लाय करता येते. कशी अप्लाय करता येते पहा, जर आपण ब्रायोफाइटचा हॅबिटॅट जर आपण पाहिला, if we consider the habitat of bryophytes, these bryophytes are commonly found in marshy places, marshy shady places, बरोबर आहे. दलदल ज्या जागेवर जास्त आहे, चिखल ज्या जागेवर जास्त आहे, अशा मार्शी प्लेसेसवर, शेडी प्लेसेसवर, शेडी म्हणजे सावलीला, बरोबर आहे, उन्हामध्ये असं सनलाइटला डायरेक्टली एक्सपोज झालेले ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळत नाहीत. दे आर व्हेरी कॉमनली फाउंड इन द मार्शी ॲज वेल ॲज शॅडी प्लेसेस. मार्शी शेडी हे जे दोन प्लेसेस जर आपण कन्सिडर केले किंवा हे दोन हॅबिटॅट जर आपण कन्सिडर केले तर हे दोन्ही हॅबिटॅट आहेत टेरिस्ट्रियल टाइपचे. दीज आर दी टेरिस्ट्रियल हॅबिटॅट. आणि टेरिस्ट्रियल हॅबिटॅट नंतर यांचं हॅबिटॅट किंवा याला मॉसेसची आपण लाईफ सायकल जर पाहिले तर यांच्यामध्ये लाईफ सायकल मध्ये बेसिकली रिप्रोडक्टिव्ह फेजच्या वेळेस किंवा या मॉसेसला जर सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करायचं असेल तर त्या पर्टिक्युलर सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेससाठी यांना वॉटरची रिक्वायरमेंट आहे. फॉर द फर्टिलायझेशन प्रोसेस, खूप इम्पॉर्टंट पॉइंट आपल्या लक्षात ठेवा, दे रिक्वायर अ वॉटर फॉर दी फर्टिलायझेशन. जसं आपण प्लांट्स मध्ये ज्यावेळेस आपण पॉलिनेशन स्टडी करू लागलो, 12वीच्या क्लासमध्ये येतो, प्लांट मध्ये ज्यावेळेस आपण पॉलिनेशन कन्सिडर करतो किंवा पॉलिनेशनची आपण स्टडी करतो त्यावेळेस पॉलिनेशन मध्ये एक बेसिक टाइपचं पॉलिनेशन आहे ज्याला हायड्रोफिली कन्सिडर करतात किंवा हायड्रोफिलस पॉलिनेशन कन्सिडर करतात. हायड्रोफिलस पॉलिनेशन, द पॉलिनेशन which takes place or the transfer of pollen grains with the help of water. हायड्रोफिली मध्ये काय केलं जाते, बेसिकली वॉटर थ्रू पोलन ग्रेनचं ट्रान्सपोर्ट केलं जाते. वॉटर इज अ मीडियम थ्रू विच दिस पोलन ग्रेन आर ट्रान्सफर्ड फ्रॉम. कुठून कुठं पोलन ग्रेनचं ट्रान्सफर करावं लागते पहा, फ्लावर मध्ये जे दोन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, that is from the anther to the stigma. anther कडून स्टिग्मा कडे पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्यासाठी जे मीडियम यूज केलं जात आहे त्या मीडियमच्या बेसिसवर आपण टाइप्स ऑफ पॉलिनेशन डिस्कस करतो. तसं टाइप्स ऑफ पॉलिनेशन मध्ये हायड्रोफिलस नावाचं एक पॉलिनेशन आहे किंवा हायड्रोफिली नावाचं पॉलिनेशन आहे ज्याच्यामध्ये पोलन ग्रेन्स आर ट्रान्सफर्ड और पोलन ग्रेन आर ट्रान्सफर फ्रॉम anther टू द स्टिग्मा वाया द वॉटर मीडियम. तसं या प्लांट्स मध्ये सुद्धा, ब्रायोफाइट्स मध्ये सुद्धा काय केलं जाते, सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेस साठी, फॉर द पर्पज ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन दे प्रोड्यूस अ स्पोअर. आणि या स्पोअरचं ज्यावेळेस फर्टिलायझेशन होणार आहे, बरोबर आहे, स्पोअरचं ज्यावेळेस फ्युजन्स होणार आहे, स्पोअरची डेव्हलपमेंट ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस त्या स्पोअरला त्याच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा फर्टिलायझेशनसाठी वॉटरची रिक्वायरमेंट आहे. म्हणजे या ब्रायोफाइटच्या बाबतीत एक कॉमन कन्सेप्ट जर आपण पाहिला, एक कॉमन गोष्ट जर आपण लक्षात गेली की ब्रायोफाइट टेरिस्ट्रियल इकोसिस्टम मध्ये किंवा टेरिस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करू शकत नाही, बरोबर आहे. पूर्ण एंटायर लाईफ सायकल त्यांची टेरिस्ट्रियल इकोसिस्टम मध्ये किंवा जमिनीवर किंवा टेरिस्ट्रियल हॅबिटॅट मध्ये कंप्लीट होऊ शकत नाही. त्यांना जर त्यांची लाईफ सायकल पूर्ण कंप्लीट करायची असेल तर त्या लाईफ सायकल मध्ये फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे या फर्टिलायझेशनच्या प्रोसेसच्या वेळेस त्यांना वॉटर पाहिजे. वॉटर इज मस्ट और इट इज इसेन्शियल फॉर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. त्याच्यामुळे कम्प्लिटली ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम सुद्धा आपल्याला यांना कन्सिडर करता येत नाही. ब्रायोफाइट कॅन नॉट कन्सिडर्ड ॲज द कम्प्लिटली ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम और दे आर नॉट कन्सिडर्ड द कम्प्लिटली टेरिस्ट्रियल ॲनिमल. कम्प्लिटली ॲक्वॅटिक सुद्धा नाही आणि कम्प्लिटली टेरिस्ट्रियल सुद्धा नाही. दोन्ही टाइपचे हॅबिटॅट्स यांना मस्ट आहेत, इसेन्शियल आहेत, नेसेसरी आहेत. दॅट्स वाय
these bryophytes are considered as the amphibians of the plant kingdom. दोन्ही टाईपचे हॅबिटॅट पाहिजे, दोन्ही पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स पाहिजे, त्याच्यामुळे आपण त्यांना अँफिबियन कन्सिडर करतो. बरोबर, कम्प्लिटली टेरिस्ट्रियल नाहीत आणि कम्प्लिटली ॲक्वॅटिक सुद्धा नाहीत. जसं अल्गीज मध्ये आपण सांगतो दीज अल्गीज आर मोस्टली ॲक्वॅटिक इन नेचर. अल्गी मध्ये त्यांचा हॅबिटॅट कसा होता, मोस्टली ॲक्वॅटिक होता. तसं मोस्टली यांचा टेरिस्ट्रियल हॅबिटॅट आहे. पण कोणत्या टाईपचा टेरिस्ट्रियल हॅबिटॅट आहे यांचा रे? दे शो अ टेरिस्ट्रियल हॅबिटॅट or they require a terrestrial habitat for their vegetative growth, while for the process of reproduction or for the process of fertilization they require a water. So they are amphibious plants. समजले? Bryophytes are the amphibious plants as they require both the type of habitat for the completion of their life cycle. त्याच्यानंतर पहा ब्रायोफाइट्स मध्ये जर आपण टोटल त्यांच्या स्पीसीज आणि जीनस जर आपण त्यांचे पाहिले किंवा जनरा आणि स्पीसीज जर पाहिले तर डायव्हर्सिटी आपल्याला ब्रायोफाइट्स मध्ये बरेचसे पाहायला मिळते किंवा दे एक्झिबिट अ ग्रेट डायव्हर्सिटी. अप्रॉक्सिमेटली दे बियर अ 960 जनरा अँड अबाउट 25,000 स्पीसीज. टोटल नंबर ऑफ जनरा अँड टोटल नंबर ऑफ स्पीसीज जो नंबर आपल्या बुक मध्ये दिलेला आहे, MSBTच्या बुक मध्ये 960 जनरा आणि 25,000 त्याच्या स्पीसीज सांगितलेल्या आहेत. दे कॉन्स्टिट्यूट अबाउट और ब्रायोफाइट कॉन्स्टिट्यूट अबाउट 960 जनरा. टोटल जनरा किती आहे त्याच्यामध्ये 960 त्याचे जनरा आहेत आणि अप्रॉक्सिमेटली 25,000 या ब्रायोफाइटच्या स्पीसीज आपल्याला आपल्या अर्थवर एक्झिस्ट असलेल्या पाहायला मिळतात. ब्रायोफाइट्स रेस्ट्रिक्टेड प्लेसेस वर सापडणारे ऑर्गॅनिझम्स आहेत पहा, तुम्हाला कुठेही ते पाहायला मिळत नाहीत. एक खूप कॉमन ब्रायोफाइट्स जो आपल्या इकडे सुद्धा ग्रो होत आहे, सगळ्यांनी पाहायला सुद्धा असेल पहा. तुम्ही कधी भिंतीवर तुमच्या मॉइस्ट वॉलवर जिथे कुठं आपण पाणी किंवा आपला पाण्याचा माठ असेल किंवा आपलं बाथरूम असेल, टॉयलेट असेल, त्या ज्या मॉइस्ट वॉल्स असतात बरोबर आहे, पावसाळ्यामध्ये किंवा रेनी सीझन मध्ये या वॉल्सवर आपल्याला स्मॉल ग्रासेस लाईक स्ट्रक्चर ग्रो झालेलं पाहायला मिळतंय. पाहिलं का कधी कोणी रे? पण ग्रास लाईक स्ट्रक्चर विच ग्रो ओव्हर दी मॉइस्ट वॉल. बरोबर आहे, मॉइस्ट वॉल किंवा शेडीच्या वॉल्स जिथे सावली पडते जास्त वेळ आणि कंटिन्युअसली ओल्या भिंती राहतात, अशा प्लेसेसवर आपल्याला एक ग्रास लाईक स्ट्रक्चर तिथं ग्रो झालेलं पाहायला मिळतंय. दिस ग्रास लाईक स्ट्रक्चर इज नथिंग बट अ मॉसेस. काय असतात ते? मॉसेस असतात किंवा आपण त्यांना ब्रायोफाइट्स कन्सिडर करतो. ब्रायोफाइट्स मध्ये बेसिकली आपल्याला दोन टाईपचे ब्रायोफाइट स्टडी करायचे आहेत, लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. काय नाही, फक्त त्यांचा जो स्पोरोफाइट असते त्या स्पोरोफाइटचं ओरिएंटेशन कसं आहे, या स्पोरोफाइटच्या ओरिएंटेशनच्या बेसिसवरच आपण ब्रायोफाइट्स मध्ये दोन ग्रुप स्टडी करणार आहेत. तो पुढचा फर्दर पार्ट आहे आपला. पण दोन ग्रुप्स आहेत, याच्यापैकी मॉसेस खूप फ्रिक्वेंट आहेत. बरोबर आहे, खूप कॉमनली आपल्याला बऱ्याचशा डिफरंट प्लेसेसवर हे मॉसेस पाहायला मिळतात. बरोबर आहे, ग्रास लाईक स्ट्रक्चर आहे आणि ग्रास लाईक स्ट्रक्चर असून जनरली मॉइस्ट शेडी प्लेसेसवर हे मॉसेस ग्रो होतात. आपल्या रिजन मध्ये सुद्धा त्या मॉसेसला ऑब्झर्व करण्यासाठी तुम्हाला काही डेन्स फॉरेस्ट मध्ये कुठे एखाद्या घनदाट जंगलामध्ये वगैरे जाण्याची गरज नाही. यू कॅन कॉमनली ऑब्झर्व दिस ब्रायोफाइट्स ऑन द मॉइस्ट वॉल्स. बरोबर आहे, पण जनरली जुन्या ज्या आपल्या भिंती होत्या, शेणाच्या मातीच्या ज्या भिंती असायच्या, सारून वगैरे घ्यायचे त्याला बा, त्या मातीच्या भिंतीवर तर खूप कॉमनली हे ब्रायोफाइट्स ग्रो व्हायचे किंवा मॉसेस ग्रो व्हायचे. आता सध्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती आहेत, लवकर ड्राय होतात, इझिली ड्राय होतात, त्याच्यामुळे जास्त ग्रो झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. बरोबर, एक कलर दिल्यासारखं दिसत होतं बा पहिलं, हिरवागार पूर्ण भिंत दिसायची, त्याच्यावर पूर्ण हे मॉसेस ग्रो झालेले असायचे. तर डायव्हर्सिटीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ब्रायोफाइट्स एक्झिबिट अ ग्रेट डायव्हर्सिटी. अप्रॉक्सिमेटली दे कॉन्स्टिट्यूट और दे बियर अ 960 जनरा अँड अबाउट 25,000 स्पीसीज. टोटल 25,000 स्पीसीज या ब्रायोफाइटच्या आपल्या अर्थवर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना आपण बेसिकली 960 जनरामध्ये काय करतो, डिवाइड करतो. पण टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीमध्ये आपण जीनस, स्पीसीज, फॅमिलीज या टॅक्झॉनॉमिक कॅटेगरीज स्टडी केलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जीनस थोडीशी हायर लेवलची टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये ग्रुपचा नंबर कसा असेल रे, कमी असेल. आपण जे ग्रुपिंग करतो क्लासिफिकेशन मध्ये, सिम्पली आपण जी ग्रुपिंग करतो या ग्रुपिंग मध्ये
या ग्रुपिंग केल्यानंतर आपण त्या टॅक्झॉनॉमिक ज्या कॅटेगरीज आहेत किंवा टॅक्झॉनॉमिक ज्या रँक्स आहेत याला एका स्पेसिफिक ऑर्डर मध्ये आपण अरेंज करतो. असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज करणं किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपण त्याला अरेंज केला असेल, बरोबर आहे. तसं आपण सांगतो स्पीसीज सर्वात स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे, बट इट इन्क्लूड अ नंबर ऑफ ऑर्गॅनिझम और मेनी नंबर ऑफ ऑर्गॅनिझम. इथं इंडिव्हिज्युअल टॅक्झॉन किंवा इंडिव्हिज्युअल टॅक्सा जर आपण स्पीसीज मधला पाहिला तर खूप वास्ट नंबर आपल्याला स्पीसीज मध्ये पाहायला मिळते. त्याच्यापेक्षा वर आपण जर जीनस मध्ये गेलो, जीनस मध्ये आणखी थोडे कमी ग्रुप. त्याच्यापेक्षा वर गेलो तर आपण फॅमिलीमध्ये त्याच्यापेक्षा कमी ग्रुप. त्याच्यानंतर फॅमिलीच्या वर ऑर्डर मध्ये गेलो तर ऑर्डर मध्ये आणखी कमी ग्रुप. पुढे डिव्हिजन, त्याच्यानंतर पुढे किंगडम. जसं आपण स्पीसीज कडून काय करतो किंगडम कडे किंवा स्पीसीज कडून आपण हायेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी कडे मूव्ह करतो, तसं टॅक्साचा नंबर काय होत जात आहे, कमी होत जात आहे. The number of taxa are reduced when we move from the species to kingdom, and the number of taxa were increased when we move from kingdom to species. बरोबर आहे. वाईस वर्सा कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. स्पीसीज कडून किंगडम कडे जा किंवा किंगडम कडून स्पीसीज कडे या, दोन्ही मध्ये वेगवेगळ्या टाईपचं व्हॅरिएशन, दोन वेगळ्या कंडिशन आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याच्यामधले जीनस स्पीसीज पेक्षा लार्जेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी किंवा लार्ज टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी आहे, आणि स्पीसीजला आपण सर्वात स्मॉलेस्ट टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी, नॅचरली एक्झिस्टिंग युनिट्स ऑफ क्लासिफिकेशन आपण त्याला कन्सिडर करतो. तर अशा टोटल नंबर ऑफ स्पीसीज या ब्रायोफाइट्स मधल्या आपण सांगितल्या 25,000 स्पीसीज आहेत. पण ब्रायोफाइटची आपण लाईफ सायकल जर पाहिले तर लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट्स शो अ स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. लाईफ सायकल मध्ये पूर्ण एंटायर लाईफ सायकल या ब्रायोफाइटची, जसं लाईफ सायकल बद्दल आपण मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रत्येक प्लांटच्या लाईफ सायकल बद्दल आपल्याला शेवटी कंपॅरेटिव्ह अकाउंट मध्ये स्टडी करायचं. तरी पण शॉर्ट मध्ये आपण यांची लाईफ सायकल जर पाहिली तर ब्रायोफाइटच्या लाईफ सायकल मध्ये आपल्याला बेसिकली दोन डिस्टिंक्ट फेजेस किंवा दोन डिस्टिंक्ट स्टेजेस पाहायला मिळतात. एक आहे गॅमेटोफायटिक स्टेज, गॅमेटोफायटिक स्टेज, आणि सेकंड स्टेज या लाईफ सायकल मध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्याला आपण म्हणतो स्पोरोफायटिक स्टेज. गॅमेटोफायटिक अँड स्पोरोफायटिक जनरेशन, बरोबर. लाईफ सायकल मध्ये हॅप्लॉइड डिप्लॉइड, हॅप्लोडिप्लॉन्टिक जनरेशन किंवा हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल आपण ज्या पाहतो, तसं इथं आपल्याला गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइटच्या बाबतीत सांगायचंय. ब्रायोफाइटची जी एंटायर लाईफ सायकल आहे याच्या पूर्ण एंटायर लाईफ सायकल मध्ये दोन पर्टिक्युलर फेजेस आपल्याला त्याच्या लाईफ सायकल मध्ये पाहायला मिळतात. जसं आपण आपली लाईफ सायकल जर कन्सिडर केली तर आपल्या लाईफ सायकल मध्ये आपण प्री रिप्रोडक्टिव्ह फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज आणि पोस्ट रिप्रोडक्टिव्ह फेज अशा तीन डिस्टिंक्ट फेजेस आपण ह्युमन बिईंगच्या लाईफ सायकल मध्ये पाहतो. तसं ब्रायोफाइट्स मध्ये जर आपण त्यांची लाईफ सायकल डिवाइड करण्याचा किंवा त्याला आपण डिस्टिंक्ट कॅटेगरीमध्ये प्लेस करण्याचा जर प्रयत्न केला तर दोनच जनरेशन किंवा दोनच स्टेजेस यांच्या एंटायर लाईफ सायकल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक पहिली स्टेज आपण सांगितले जिला आपण म्हणतो गॅमेटोफायटिक स्टेज, आणि सेकंड स्टेज आहे त्यांच्यामधले स्पोरोफायटिक स्टेज. आता गॅमेटोफायटिक स्टेज जी आहे या गॅमेटोफायटिक स्टेज मध्ये आपल्याला थॅलॉइड किंवा लिफी स्ट्रक्चर या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जसं अल्गीज मध्ये आपल्याला थॅलॉइड स्ट्रक्चर पाहायला मिळालं, तसंच सेम थॅलॉइड स्ट्रक्चर आपल्याला ब्रायोफाइट्स मध्ये सुद्धा पाहायला मिळते, बरोबर आहे. इन केस ऑफ और इन अ गॅमेटोफायटिक स्टेज, इन अ गॅमेटोफायटिक स्टेज they produce or they are occurred as or found as a thalloid structure or the leafy structure. थॅलॉइड किंवा लिफी अशा दोन्ही फॉर्म मधलं स्ट्रक्चर आपल्याला त्याच्या गॅमेटोफायटिक स्टेज मध्ये पाहायला मिळते. आणि स्पोरोफायटिक स्टेज मध्ये काय करतात, दे प्रोड्यूस अ स्पोर सॅक, एक पर्टिक्युलर स्पोर सॅक किंवा स्पोर प्रोड्युसिंग ऑर्गन और स्पोर प्रोड्युसिंग स्ट्रक्चर स्पोरोफायटिक जनरेशनच्या वेळेस काय करतात, प्रोड्यूस करतात. गॅमेटोफायटिक स्टेज यांच्यामध्ये ड्युरेशन जर आपण लाईफ सायकल मधला पाहिला तर मॅक्झिमम ड्युरेशन ऑफ द लाईफ सायकल वेअर स्पेंट इन अ गॅमेटोफायटिक जनरेशन while a very short time period or minimum time period is spent in a sporophytic generation. गॅमेटोफायटिक जनरेशन, या गॅमेटोफायटिक जनरेशनच्या वेळेस प्लांट बॉडी थॅलॉइड आहे, थॅलॉइड लिफी विच रिप्रेझेंट अ गॅमेटोफायटिक जनरेशन, स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल
spore producing capsule, or which is also called as a spore sac, is represent a sporophytic generation. दोन्ही टाइपच्या जनरेशन एक्झिबिट केल्या जातात. गॅमेटोफायटिक जनरेशनच्या वेळेस थॅलॉइड किंवा लिफी स्ट्रक्चर आणि स्पोरोफायटिक जनरेशनच्या वेळेस स्पोर प्रोड्यूस करणारे स्पोर सॅक, बरोबर आहे, किंवा स्पोर प्रोड्युसिंग ऑर्गन स्ट्रक्चर आपण त्याला कन्सिडर करायला. समजलंय? लिहून घ्या एवढे पॉइंट, पुढचा पॉइंट आपण लगेच डिस्कस करू. झालंय? झालंय का रे? हो हो, बर, मोडू का मग? त्यानंतर ब्रायोफाइटचं आपण एक जनरल स्ट्रक्चर जर पाहिलं तर त्यांच्या जनरल स्ट्रक्चर मध्ये किंवा ब्रायोफाइटच्या गॅमेटोफाइटिक स्ट्रक्चर मध्ये, गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर आपण ब्रायोफाइटच्या जर पाहिलं तर या गॅमेटोफाइटच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला कॉमनली थॅलॉइड सुद्धा आणि थॅलॉइडच्या नंतर आपण सांगालो लिफी अपीयरन्स सुद्धा किंवा लिफी स्ट्रक्चर सुद्धा ब्रायोफाइट्स मध्ये पाहायला मिळते. आता ज्यावेळेस लिफी स्ट्रक्चर आहे किंवा ज्यावेळेस कम्प्लिटली प्लांट लाईक स्ट्रक्चर एक्झिबिट करतात, प्लांट लाईक स्ट्रक्चर ज्यावेळेस हे प्लांट्स किंवा ब्रायोफाइट्स एक्झिबिट करतात त्यावेळेस यांचं जे पूर्ण एंटायर स्ट्रक्चर आहे किंवा यांचा जो गॅमेटोफाइट आहे, दिस गॅमेटोफाइट कॅन बी डिफरन्शिएटेड इनटू अ रूट, स्टेम अँड लीफ. रूट, स्टेम, लीफ मध्ये यांचं स्ट्रक्चर आपल्याला डिफरन्शिएट करता येते जर लिफी स्ट्रक्चर एक्झिबिट करत असताल तर, बरोबर आहे. पण कम्प्लिटली रूट, स्टेम, लीफ किंवा हायर प्लांट्स मध्ये जसे रूट, स्टेम, लीव्स आपल्याला पाहायला मिळतात तेवढ्या ऍडव्हान्स टाइपचे स्ट्रक्चर्स आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळत नाही. they are provided with or they are having a certain structure which are homologous to root, stem and leaf. रूट सोबत होमोलॉगस असणारे, स्टेम सोबत होमोलॉगस असणारे आणि लीफ सोबत होमोलॉगस असणारे स्ट्रक्चर्स ब्रायोफाइट द्वारे प्रोड्यूस केल्या जातात. आहे लक्षात? बट दे आर नॉट अ रूट, स्टेम और लीव्स. ऍक्च्युअली हे रूट, स्टेम, लीफ नाहीत, त्याच्यासोबत रिझेंबल करणारे स्ट्रक्चर्स आहेत. आता पहा या स्ट्रक्चर मध्ये आपण जर रूटच्या बाबतीत डिस्कस केलं किंवा रूटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर ब्रायोफाइट्स मध्ये रूट लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत, ज्या रूट लाईक स्ट्रक्चरला कॉमनली रायझॉइड्स कन्सिडर करतात. रायझॉइड्स आर द रूट लाईक स्ट्रक्चर विच आर प्रेझेंट इन ब्रायोफाइट. दे आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर फंक्शन पाहिलं आपण रायझॉइडचं तर रायझॉइड प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन ऍब्झॉर्प्शन ऑफ, कशाचं ऍब्झॉर्प्शन करायचंय? इन ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर प्लस मिनरल न्यूट्रिएंट्स. प्लांटसाठी इसेन्शियल असणारे जे टोटल 16 एलिमेंट्स आपण कन्सिडर करतो
देर आर 16 एलिमेंट्स विच आर कन्सिडर्ड इसेन्शियल फॉर द प्लांट. हे 16 मिनरल एलिमेंट्स किंवा मिनरल न्यूट्रिएंट सॉइल मधून किंवा ज्या कोणत्या मीडियमवर ते ग्रो व्हायले त्या मीडियम मधून ऍब्झॉर्ब करणं, त्याच्यासोबत वॉटर ऍब्झॉर्ब करणं, हे रायझोइडचं बेसिक फंक्शन आहे. जसं रूटचं आपण फंक्शन जर पाहिलं तर रूट सुद्धा हेच सेम फंक्शन परफॉर्म करतात. ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल अँड ट्रान्सलोकेशन टुवर्ड्स द शूट सिस्टीम. रूट सिस्टीमनं ऍब्झॉर्ब केलेलं वॉटर आणि मिनरल न्यूट्रिएंट त्याला ट्रान्सलोकेट केलं जाते. कुठे ट्रान्सलोकेट केलं जाते? इट इज ट्रान्सलोकेटेड टुवर्ड्स द शूट सिस्टीम. मग आता रूट सारखं फंक्शन परफॉर्म करायला बरोबर. रायझोइड्स परफॉर्म अ फंक्शन विच इज सिमिलर विथ अ रूट. सो these rhizoids are considered as the homologous organ with the roots of higher plant. homologous organ आहे. कशासोबत homologous organ आहे रे? roots of higher plant. higher plants म्हणजे आपण ऍडव्हान्स प्लांट कन्सिडर करायला. अगोदरच आपण सांगितलंय अँजिओस्पर्म मध्ये इन्क्लूड केलेल्या प्लांट्सला आपण ऍडव्हान्स किंवा हायर टाइपचे प्लांट कन्सिडर करतो. तसं त्या ऍडव्हान्स प्लांट मध्ये जसे रूट्स प्रेझेंट आहेत तसेच सेम रूट्स आपल्याला या ब्रायोफाइट्स मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. बट त्या स्ट्रक्चर सारखे किंवा एक्झॅक्टली मॉर्फॉलॉजी त्यांची अॅनाटॉमी रूट सोबत रिझेंबल करत नाही. रूट सारखं फंक्शन फक्त काय करतात? परफॉर्म करतात. आता ब्रायोफाइट्स मधले रायझोइड जर आपण पाहिले तर या रायझोइड्स मध्ये बेसिकली दोन टाइपचे रायझोइड्स आपल्याला ब्रायोफाइट्सच्या दोन ग्रुप्स मध्ये पाहायला मिळतात. ब्रायोफाइट्स मध्ये लिव्हरवर्ट्स नावाचा ग्रुप जर आपण पाहिला बरोबर आहे. लिव्हरवर्ट्स हा ग्रुप जर आपण पाहिला तर या लिव्हरवर्ट्स ग्रुपमध्ये युनिसेल्युलर टाइपचे लिव्हरवर्ट्स एक्झिबिट अ युनिसेल्युलर types of rhizoid while mosses which are the most common bryophytes mosses exhibit a multicellular rhizoid. mosses मध्ये multicellular rhizoids आहेत आणि liverworts मध्ये unicellular rhizoids आहेत. these rhizoids might be branched or unbranched structure. जसं रूट्स मध्ये आपल्याला जे टॅपरूट्स आहेत बरोबर आहे. टॅपरूट सिस्टीम जी आहे या टॅपरूट सिस्टीम मध्ये आपल्याला एक्सटेन्सिव्ह ब्रँचिंग जशी पाहायला मिळते तशा टाइपची एक्सटेन्सिव्ह ब्रँचिंग आपल्याला मल्टीसेल्युलर टाइपच्या रूट्स मध्ये किंवा मल्टीसेल्युलर टाइपच्या रायझोइड्स मध्ये पाहायला मिळते. आणि जे युनिसेल्युलर रायझोइड्स असतात ते युनिसेल्युलर रायझोइड्स आर द रूट हेअर लाईक स्ट्रक्चर. जनरली रूट हेअर आपल्याला माहिती आहे डायरेक्टली वॉटरचं ऍब्झॉर्प्शन आणि मिनरल न्यूट्रिएंटचं ऍब्झॉर्प्शन करणारा त्या पर्टिक्युलर रूटचा जो पार्ट आहे त्या रूट हेअरवर प्रेझेंट असलेले जसे स्ट्रक्चर्स असतात तसे सेम स्ट्रक्चर आपल्याला या युनिसेल्युलर रायझोइडचं पाहायला मिळते. तर रायझोइड बेसिकली दोन्ही टाइपचे स्ट्रक्चर एक्झिबिट करणारे रूट्स लाईक स्ट्रक्चर्स आहेत बरोबर आहे. दे आर होमोलॉगस विथ द रूट. समजा इथपर्यंत. त्याच्यानंतर ब्रायोफाइट्स मध्ये त्याच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवर बेसिकली दोन ग्रुप्स मध्ये ब्रायोफाइटला डिवाइड केला जाते. ब्रायोफाइट कॅन बी डिफरन्शिएटेड इनटू or they might be grouped into two groups on the basis of their structure. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरच्या बेसिसवर आपल्याला जे दोन ग्रुप तयार करतात बा. फर्स्ट ग्रुप आहे या ब्रायोफाइट्स मधला ज्याला आपण लिव्हरवर्ट्स कन्सिडर करतो. लिव्हरवर्ट्स. आणि सेकंड ग्रुप आहे ब्रायोफाइट मधला ज्याला कॉमनली मॉसेस म्हणतात. तर या मॉसेस बद्दल आणि लिव्हरवर्ट्स बद्दल आपल्याला ब्रायोफाइट्स मध्ये डिटेल मध्ये डिस्कस करायचंय. एका लेक्चर मध्ये आपण लिव्हरवर्ट्स बद्दल डिस्कस करू आणि एका लेक्चर मध्ये मॉसेस बद्दल डिस्कस करू. एवढे पॉइंट लिहून घ्या, 4-5 पॉइंट. लिव्हरवर्ट्स मॉसेस दोन क्लासेस बद्दल नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. आजच्या दिवस आपण इथं थांबू. काय डाऊट असेल तर विचारा. झाले पेपर? हा पेपर सांगितलं होता का? पेपर तुमचा 8 वाजता होईल संध्याकाळी. सकाळी उद्या तुमचं सकाळी किती लेक्चर असते फर्स्ट रे?
चालतंय, काय करू आपण उद्या सकाळी 11 ते 12 आपली परीक्षा असेल. आजची परीक्षा आपली उद्या घेऊ आपण. 10 वाजता लेक्चर असेल तुमचं रे. 10 ते 11 लेक्चर असेल तुमचं. 11 वाजता आपण आपली परीक्षा ठेवू उद्या.